ज्यांच्या मार्गदर्शनाची आपण आतुरतेने वाट पाहतोय ते राष्ट्रीय प्रवचनकार प्राध्यापक डॉक्टर दिवा बागुल सर यांना मी विनंती करतो की आजच्या सत्काराला आपण उत्तर द्यायचे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर दिवा बागुल सर यांचं. बाबासाहेब आंबेडकर संस्थेचे द्वितीय अध्यक्ष यशवंत तथा कश्यप तथा भैयासाहेब आंबेडकर, संस्थेच्या तृतीय अध्यक्ष आणि आत्ताच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय मीराताई आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर, संस्थेचे कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे प्रमुख आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करतो. आजच्या या सभेचे, या सत्कार समारंभाचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाश बी, विशेषतः समता सैनिक दलाचं नेतृत्व करणारे आयुष्यमान ढोबळे सर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला, नांदेड ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, ध्यास ग्रुपचे सर्व कार्यकर्ते, देहरोड शहराचे सन्माननीय अध्यक्ष आणि नांदेड ग्रुपचे कार्यकर्ते सर्वच या ठिकाणी उपस्थित आहेत. आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांनी विधीचा कार्यक्रम पार पाडला असे आयुष्यमान उत्तमराव जोगदंड, या कार्यक्रमाचं सुंदर समालोचन करणारा किशोर, ज्या मुलींनी गीत गायलं त्या मुली, ज्यांनी नंतर दुसरं गीत गाऊन आणखी त्याच्यामध्ये रंगत आणली, अशा ताराबाई जोगदंड, अर्थात त्यांना सगळेजण आका असं म्हणतात, या विचार मंचावरील सर्वच नावं घेण्यात वेळ घालवण्यापेक्षा जवळजवळ सगळ्यांची नावं घेतली, फक्त लोंढ्याचं राहिलं होतं. तो जरा मला जास्त आवडतो म्हणून थोडंसं कायमच दुर्लक्षित राहतो. येत नाही. मी तिथे ऐकलं की ते जवळ घेतलं की मग लोकांना गडगड गडगड आवाज येतो. काहीतरी आवाज स्पष्ट येतो का तेवढं फक्त सांगा. हां, म्हणजे मग तुम्हाला शब्द कळायला पाहिजे. अजून एवढा जवळ ठीक आहे. हा तसा पाहिलं तर अमेरिकेवरून आल्यानंतर हा 5वा सन्मान आहे. पहिला सन्मान आपल्या या प्रभागातील आणि या शहरातील प्रथम उपमहापौर आदरणीय भोसले अण्णा आणि त्यांचा जो मुलगा आहे नगरसेवक राहुल, पहिला सत्कार राहुलच्या हाताने, म्हणजे राहुलच्या वतीने आपल्या ध्यास ग्रुप कार्यालयात पहिला चांगला सत्कार तिथे झाला. त्यानंतर संविधान चौकामध्ये नागलोक मित्रमंडळाच्या वतीने झाला. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व नागरिक, धम्मा अभियान आणि ध्यास ग्रुप यांच्या वतीने एक झाला. आणि आता हा आजचा कार्यक्रम आहे. सकाळी माझ्यावर एकानं टीका टिप्पणी केली. टीका टिप्पणी करताना अर्थात
ती प्रेमाची टिप्पणी होती. त्यांनी मला शब्द वापरला, बागुल सर आता कशी जिरवली तुमची. म्हणलं का बो? तर म्हणले एवढा वर्ष तुम्ही कोणाचं फुलसुद्धा घेत नाही स्टेजवर, अगदी मंत्री संत्री असेल तरी तुम्ही त्यांचं सत्कार स्वीकारत नाही, आणि आता तुम्हाला सत्कार स्वीकारावा लागतोय. जिरली का नाही आता? म्हणलं बरं बरं ठीक आहे. म्हणलं अरे तो अमरावतीकडचा माणूस आहे, तोही असाच प्रेम करतो. त्या दिवशी अर्थात हे 4-5 कार्यक्रम जरी झाले तरी तिथे हे कशाबद्दल मिळालं, का मिळालं, याच्याबद्दल माहितीच लोकांना फार कमी झालेली आहे. म्हणून आज ती थोडीशी मुद्दाम सांगतो. अमेरिकेसारख्या राष्ट्रामध्ये जसं आपलं भारत हे संघराज्य आहे, पण अमेरिका हे वेगवेगळ्या स्टेटचा देश आहे. म्हणजे आपल्या भारतात जर एक कायदा केला राष्ट्रपतीने तर आपल्या 38 राज्यांना तो लागू होतो. परंतु अमेरिकेचं वेगळं आहे. तिथे छोटी छोटी राज्य आहेत, पण ते त्यांचे सेपरेट कारभार आहेत. त्याचा राष्ट्राध्यक्षाशी फार संबंध नाही. मग असे जे वेगवेगळे राज्य आहेत त्यातलं आपल्या बापाला ज्यांनी सन्मानित केलं ते कोलंबिया हे जरा त्यातल्या त्यात मोठं आहे. आणि त्या कोलंबियाने यावर्षी 2022ला, कारण त्याच्या अगोदर न्यूयॉर्कमध्ये एक जागतिक परिषद भरली होती, आणि त्या जागतिक परिषदेवरती आज देशापुढे, नुसतं भारत समजू नका, देशापुढे फार मोठी संकट आहेत. आणि ती संकटं देशांना खूप महाग जाणार आहेत. जसं की काल परवा एक संकट येऊन गेलं जे कोरोनाचं होतं. हे जागतिक संकट होतं. दुसरं एक संकट आपल्या देशावर आहे, ते आहे ग्लोबल वॉर्मिंग. म्हणजे जंगलं संपली, इमारती उभ्या राहिल्या आणि इमारतींना रंग आला, आणि त्या रंगामुळे सूर्याचा प्रकाश परावर्तित होऊन आता उष्णतामान वाढत आहे अख्ख्या जगाचं. आणि जगाचं उष्णतामान वाढत आहे म्हणून पाणी उसळतंय आणि सुनामी नको त्या सीझनमध्ये येत आहेत. आपल्या जवळचं उदाहरण आहे मुंबईचं. मुंबई दरवर्षी 2.5 इंचाने पाण्यात जात आहे. मुंबई दरवर्षी 2.5 इंचाने पाण्यात जात आहे. तिचा बुडण्याचा काळ जवळ येत आहे. याला कारण मानवच आहे. कोलंबिया विद्यापीठाच्या त्या दुसऱ्या दिवसाच्या सत्रामध्ये हा विषय झाला होता. दुसऱ्या दिवसाच्या तिसऱ्या सत्रामध्ये आणखी एक विषय झाला होता की आज एखाद्या देशातल्या राष्ट्रपतीला किंवा राष्ट्राध्यक्षाला किंवा प्रधानमंत्र्याला त्या देशातले लोक निवडून देतात, परंतु तो देशाचं हित साधणं हे कमी होतं आणि वैयक्तिक अहमपणापोटी, वैयक्तिक स्वार्थापोटी तो इतर देशाशी ज्या पद्धतीने वागतो आणि त्या वैयक्तिक हव्यासापोटी देशामध्ये युद्ध निर्माण होत आहेत. आणि युद्ध आता कुठल्याही देशाला परवडणारे नाहीत. असा एकूणच त्या 2 दिवसाच्या सत्राचा विषय होता. आणि त्यामध्ये त्यांनी असं ठरवलं होतं की अकॅडमिकपेक्षा असे जर तज्ज्ञ आमच्याकडे जर त्यांनी नोंदणी केली आणि त्यांनी
जागतिक लेवलला जगाचं कल्याण कसं होईल असा जर विषय त्यांनी मांडला तर त्यांना PhD अर्थात डॉक्टरेट दिली जाईल. याची कुणकुण 2019ला मला लागली होती. आणि बरं झालं की माझा एक मित्र अमेरिकेत आहे, त्याने ही कल्पना दिली. आणि त्याच वेळेला जे 19चं जे माझं भाषण आहे श्रीलंकेतलं, त्या स्टीफन नावाच्या मित्रानं ते इंग्रजीमध्ये व्यवस्थित ड्राफ्ट तयार केला. आणि 5 विद्यापीठं म्हणजे कोलंबिया आहे, ऑक्सफर्ड आहे, आपल्या सर्टिफिकेटवर कुलगुरूची सही असते, त्यांच्याकडे प्रॉक्टरची सही असते, आपल्याकडं रजिस्ट्रारची सही असते, त्यांच्याकडं प्रेसिडेंटची सही असते. त्यामुळे माझ्या याच्यावरती प्रॉक्टर आणि प्रेसिडेंट 2 सह्या आहेत. तर प्रॉक्टरचं म्हणणं असं आलं की आपण 5च्या 5 लोकांना PhD देऊयात. परंतु प्रेसिडेंट आणि त्यांच्या कौन्सिलने असं सांगितलं की नाही, आपण या 5 मध्ये पुन्हा एकदा निकष लावूया आणि मार्कावाईज, त्यांच्या क्रमांकावाईज आपण त्यांना ठरवून देऊ आणि मग त्यांना PhD देऊ. असं ठरलं. आणि मग त्याच वेळेला पहिला क्रमांक जो आहे, हा पहिला क्रमांक अमेरिकेतल्या माणसाला मिळाला. त्याचा विषय होता ग्लोबल वॉर्मिंग, म्हणजे जागतिक तापमान वाढत आहे आणि जागतिक तापमान न वाढण्यासाठी जगातल्या लोकांना काय करावं लागेल, जगातल्या लोकांना झाडं कशी वाढवावी लागतील, जगातल्या लोकांनी सिमेंटचे घरं बांधण्याच्या ऐवजी कुठले घरं बांधले जावेत, पुन्हा पाठीमागच्या पद्धतीने घरे बांधायची का, असा एक त्याने विषय हाताळला. पण अत्यंत उत्तम, त्यानं तो विषय इतका उत्तम हाताळला आहे की तो सहज सगळ्या जगातल्या लोकांना पटेल अशा पद्धतीनं मांडला. 2 नंबरचा विषय होता, 2 नंबरचा जो प्रबंध तिथे वाचण्यात आला, तो 2 नंबरचा प्रबंध माझा होता. माझा विषय हा बुद्धाच्या तत्वाकडनं घेतला होता, कारण मी बुद्ध आणि बाबासाहेब यांच्याशिवाय बोलूच शकत नाही. कारण जगातले सगळे शास्त्रज्ञ माझ्या बुद्धाकडे नतमस्तक आहेत आणि जगातले सगळे विद्वान माझ्या बापापुढे नतमस्तक आहे. त्यामुळे माझ्यापुढे आदर्श दुसरा असणं शक्यच नाही. आणि म्हणून माझा जो विषय होता तो होता, इंग्रजीमध्ये तो विषय असा होता, द रिकन्स्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड, जगाची पुनर्बांधणी, रिकन्स्ट्रक्शन ऑफ द वर्ल्ड थ्रू बुद्धाच आयडियोलॉजी ऑफ कंपॅशन अँड पीस. अर्थात करुणा आणि शांतता, भगवान बुद्धाच्या या तत्वातून जगाची पुनर्बांधणी करणं शक्य होईल अशा पद्धतीचा माझा थोडासा फिलॉसॉफीवर विषय होता. आणि स्वित्झर्लंडची एक महिला आहे, त्या स्वित्झर्लंडच्या महिलेने विषय मांडला होता की अण्वस्त्र जे आता अणुबॉम्ब वगैरे ते देशावर फेकतात, युद्ध होतं आणि युद्धामुळे नुसतं त्या 2 देशाचं नुकसान नाही होत, तर युद्धामुळे बाहेरच्याही देशांचं नुकसान होतं. रशियाच्या, युक्रेनच्या, याच्या, इस्रायलच्या वगैरे युद्धामध्ये तुम्ही पाहिलं, काही ठिकाणी तेलाच्या विहिरी पेटवण्यात आल्या, काही ठिकाणी तेलाच्या विहिरी पेटवण्यात आल्या, माणसं मारण्यात आली. मला तिथं बुद्ध दिसतो, मला तिथं बुद्ध दिसतो. कारण जेव्हा शाक्य आणि कोल यांचं युद्ध करायचा विषय हा शाक्याच्या संघात होतो, त्यावेळेला सिद्धार्थ नावाचा मुलगा उठून उभा राहतो आणि तो सांगतो की माणसं मारणं हा माणसांचा धर्म कसा होऊ शकेल. कारण आपण एका युद्धातून दुसऱ्या युद्धाला जन्म देत आहोत. म्हणजे कसं, तर म्हणले बघा, आजला आपण जर कोलियांची माणसं मारली, कोलियांची जर माणसं मारली तर निश्चितपणे लहान लहान मुलं, जी आता लहान मुलं आहेत, त्यांचा बाप मेलेला असेल, त्यांचा भाऊ मेलेला असेल, त्याचा मोठा भाऊ असेल, त्या चुलता मेला असेल, कोणतरी मेला असेल, त्यांना ते आठवण राहील की शाक्यांनी आमच्यावर आक्रमण केलं होतं आणि त्याच्यामुळे आमची खानदान संपली.
कालांतरानं ती मुलं मोठी होतील, पण त्यांच्या डोक्यातला तो किडा जाणार नाही. कारण आमच्या खानदानीला मारलेलं आहे शाक्यांनी. ते जेव्हा तरुण होतील तेव्हा कोलीय सुद्धा काय करतील, लढतील. मग शाक्यातली माणसं मेल्याच्या नंतर शाक्यातली पुन्हा काही वर्षानं ते होतील. म्हणजे हे पिढ्यानपिढ्या युद्ध चालेल, हे डोक्यात होतं माझ्या. आणि म्हणून मुळात या दोन्हीही विषयाचा, म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगचा आणि अण्वस्त्रांचा, या दोघंही हिंसक जे विषय आहेत, यांचा विषय मी बुद्धाच्या तत्त्वज्ञानातून मांडला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आज ते सांगायला मला आनंद वाटतो की तो अमेरिकेचा जो माणूस आहे त्याचा प्रथम क्रमांक आला, स्वित्झर्लंडची जी बाई आहे तिचा 3रा क्रमांक आला, आणि भारताचा 2रा क्रमांक आला, तो मी आहे. अशा पद्धतीने तो विषय मांडला. विशेषतः लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे निवृत्त प्राध्यापक त्या कार्यक्रमाला होते. अर्थात बाबासाहेबांच्या काळात ते नव्हते, नंतर लागले कामाला, परत रिटायर झाले. ते होते. विशेषतः कोलंबियाचे विद्यार्थीगण होते. आणि त्या सगळ्यांनाच पाश्चात्य राष्ट्रातल्या सगळ्यांना बाबासाहेब तोंडपाठ येतात. पाश्चात्य राष्ट्रातल्या सगळ्यांना बाबासाहेब तोंडपाठ आहेत. मग त्यांनी सहजपणे त्यांना असं जाणवलं की आम्ही भारतातल्या केवळ आणि केवळ 3 लोकांना ओळखतो. एकतर म्हणले आम्ही बुद्धाला ओळखतो, दुसरं आम्ही बाबासाहेबांना ओळखतो, आणि तिसरं काय नाही म्हटलं तरी आम्ही गांधींना थोडं ओळखतो. आणि त्यानंतर त्या ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांनी आमचा सन्मान केला, इतरांचा सन्मान त्यांनी वेगळा केला, पण माझा सन्मान फार वेगळा झाला. म्हणजे आत्ता या क्षणाला तुमच्या अंतःकरणामध्ये माझ्याबद्दलची जी भावना आहे, त्या परदेशी लोकांच्या अंतःकरणामध्ये ती भावना त्यावेळेला निर्माण झाली होती. कारण जसं तुम्ही मला बाबासाहेबांच्या चेहऱ्याने पाहता, तसं त्यांनी बाबासाहेबांच्या चेहऱ्याने पाहिलं. आणि विशेषतः तिथून निघताना सुद्धा ढोबळे सर त्यांनी 3 वेळा सॅल्यूट केला आणि मग मला बिदाई दिली. जा आता. ती बिदाई देताना म्हणजे आतापर्यंत जो हुंदका ठेवला होता, तो छातीत दाबला होता, तो नेमका त्यावेळेला बाहेर पडला. आणि मग माझा स्टीफन नावाचा मित्र हा जवळ आला. मग त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून थोडंसं झालो भावनाक त्यावेळेला. कारण माझा इतिहास, माझा म्हणजे माझ्या समाजाचा इतिहास, माझ्या समाजाचा इतिहास बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने लिहिलाय, बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने यात इथल्या व्यवस्थेला उत्तर दिले. एक काळ होता बघा, एक काळ असा होता, आपला बाप एकटा एका बाजूला आणि अख्खा भारत एका बाजूला होता. मनात आणलं असतं तर इथल्या व्यवस्थेने बाबासाहेबांना मारून टाकलं असतं. नव्हे, बाबासाहेबांवरती RSSच्या लोकांनी तसे प्रकारही केले. बाबासाहेबांना संविधानावर न येऊ देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यावेळेला एक गंमत घडली ढोबळे सर. त्यावेळेला फ्रेंचचा एक माणूस होता, जो देश स्वतंत्र होईल त्या देशांना तो संविधान लिहून द्यायचा. आता आपल्याकडे 42 पासून चळवळ सुरू झाली. 9 ऑगस्ट 1942ला आझाद हिंद मैदानावरनं गांधीजींनी शेवटचं सुरू केलं. आणि 47च्या अगोदर म्हणजे 46च्या दरम्यान लॉर्ड माउंटबॅटननी सांगितलं की तुमच्या देशाला आता आम्ही स्वातंत्र्य देतो.
पण नेहरूजी, गांधीजी एक काम करा म्हणले, काय? तुमच्या देशामध्ये धरणं कोणी बांधली? आम्ही, इंग्रजांनी. तुमच्या देशात पाटबंधारे विभाग कोणी सुरू केला? आम्ही. तुमच्या देशात रेल्वे कोणी सुरू केली? आम्ही. तुमच्या देशामध्ये पोस्ट खातं कोणी सुरू केलं? आम्ही. तुमच्या देशामध्ये तार खातं कोणी सुरू केलं? आम्ही. तुमच्या देशामध्ये शाळा कोणी सुरू केल्या? आम्ही. बरं, तुमच्या देशामध्ये किती जातीचे लोक आहेत? 6,822 जातीचे लोक आहेत. तुमच्या देशातल्या शेवटच्या माणसाला अजून कपडे घालता येत नाहीत. अजूनही आदिवासींच्या काही पाड्यामध्ये जर गेलात, विशेषतः नंदुरबार, तर अजूनही कपडे घालायला थोडेसे लोक घाबरतात. तर लॉर्ड माउंटबॅटननी यांच्यापुढे प्रश्न असा निर्माण केला की हे जे आम्ही सगळं केलंय आणि तुमच्या देशात जर उपेक्षित समाज एवढा आहे, तर तुम्ही आम्हाला असं काही नियम आणि नियमावली लिहून द्या की जेणेकरून आम्ही गेल्याच्या नंतर हा देश तुम्ही चांगला चालवाल. नेहरूजी म्हणले, सोपं आहे. नेहरूजींनी लगेच लिहिलं. त्यावेळेला 16 पानं लिहिली. या देशाचे नियम आणि नियमावली, आम्ही कसं हा देश चालवू. लॉर्ड माउंटबॅटनने ते पाहिलं आणि पाहिल्याबरोबर फेकून दिलं. म्हणलं याच्यात काहीच नाही. माणसांच्या जगण्याबद्दल काही नाही, माणसाच्या स्वातंत्र्याबद्दल काही नाही, शेवटचा जो गरीब आहे त्याच्याबद्दल काही नाही. हे कसं काय? त्याच्यानंतर तुम्हाला परत सांगतो, त्याच्यानंतर त्यावेळेच्या काँग्रेसच्या लोकांनी 11 वेळा लिहिलं. किशोर लक्षात घ्या, सगळ्यांना सांगा, 11 वेळा लिहिलं देशाचं नियम आणि नियमावली. पण लॉर्ड माउंटबॅटननी फेकून दिलं. म्हणले काहीच नाही याच्यात, तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला चांगली नियम आणि नियमावली देत नाही तोपर्यंत. त्याच वेळेला तो फ्रेंचचा माणूस कलकत्त्यात आला होता. कलकत्त्यामध्ये आपली मोठी लायब्ररी आहे, फार मोठी लायब्ररी, जगातली सगळ्यात मोठी लायब्ररी आहे कलकत्त्यामध्ये. हे लक्षात घ्या, ती इंग्रजांनी केलेली, आजही तशीच आहे ती. त्या लायब्ररीमध्ये तो कुठल्या तरी संशोधनासाठी आला होता, संदर्भ ग्रंथासाठी. आणि नेहरूंना कळल्याच्या नंतर नेहरूंनी माणसं पाठवली की बघ त्या माणसाला निरोप द्या की आता तुम्हाला या आमच्या भारताला संविधान लिहायचं आहे, कारण आता इंग्रज तयार झाले आम्हाला स्वातंत्र्य द्यायला. परंतु ते असं म्हणतात की चांगले नियम आणि नियमावली असल्याशिवाय तुम्हाला संविधान देणार नाही. त्या माणसाकडे गेल्याच्या नंतर त्यांनी लगेच सांगितलं की मी तुमच्या देशाचं संविधान लिहिणार नाही. म्हणले का? नाही लिहिणार म्हणले. तो मागे आले सगळं मंडळ गेलेलं आणि नेहरूंना सांगितलं का तो म्हणतो आम्ही देणार नाही लिहून. मग नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, व्यंकट चलैया, तेज बहादूर सप्रू, पंडित मदन मोहन मालवीय, ही सगळी मंडळी कोणाकडे गेली? मग कलकत्त्याला, त्या माणसाकडे. आणि त्याला सांगितलं की आतापर्यंत 9 देशाचं संविधान तू लिहिलंस, 9 देशाचे नियम आणि नियमावली तू लिहिलेस, कोट्यावधी नाही अब्जावधी रुपये तू घेतलेस. आम्ही तुला 9 देशांनी जेवढं दिलंय त्याच्या 1000 पट आम्ही तुला देतोय. तू आमच्या देशाचं संविधान, आमच्या देशाचं नियम आणि नियमावली लिहायचीस. त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या विद्वत्तेबद्दल तुम्ही जी किंमत केली किंवा माझ्या विद्वत्तेबद्दल जी तुम्हाला आदर आहे याच्याबद्दल मी धन्यवाद देतो, परंतु तुमच्या देशाचं संविधान, तुमच्या देशाची नियम आणि नियमावली मी लिहिणार नाही. शेवटी यांनी संध्याकाळी 7:30-8च्या नंतर त्याला प्रश्न केला की तू का लिहिणार नाहीस? एवढा विद्वान माणूस आहेस तू, का लिहिणार नाहीस? तेव्हा त्यानं सांगितलं मी लिहू शकत नाही, कारण मी 9 देशाचं संविधान लिहून दिलंय, अब्जावधी रुपये मला मिळालेत, पण ते त्या देशाचं संविधान लिहिताना ज्यांचे ग्रंथ मी अभ्यासलेत त्या ग्रंथांचा निर्माता तुमच्या देशाचा माणूस आहे आणि त्याचं नाव आहे बॅरिस्टर B.R. आंबेडकर. तेव्हा त्याच्या देशाचं संविधान मी कसं लिहू? जर चुकलं तर तो माणूस मला काय करेल? आणि पुढचा त्यांनी सल्ला दिला, लक्षात घ्या म्हणला, तुमच्या देशातला जो B.R. आंबेडकर आहे ना, त्याच्या देशावर प्रचंड प्रेम आहे, प्रचंड प्रेम आहे.
तुम्ही जर त्याच्याकडे गेलात आणि सांगितलं, विनंती केलीत, तर 100% तो या देशाचं संविधान लिहील. परंतु तुमच्यातला अहमपणा, तुमच्यातला जातीयपणा तो तुम्ही कमी करून जा त्या माणसापुढे. कारण त्या माणसापुढं जाणं आजही आम्हाला शक्य होत नाही. मी फक्त ग्रंथ वाचलेत, त्या माणसाला भेटलो नाही. कारण त्याचा फोटो पाहून, त्याचे काही ॲक्टिव्हिटी पाहून मी त्या माणसापुढे उभं राहण्याच्या याचा लायकीचा नाही, हेही सांगितलं त्यांनी. म्हणजे 9 देशाचं संविधान लिहिणारा माणूस इथल्याच माणसांना सांगतो की हे असं आहे. मग शेवटी सरदार पटेल म्हणले की नाही, काही जरी झालं तर खिडक्याच काय, आम्ही मोरीला सुद्धा बोळा घालू, पण बाबासाहेबांना संविधान सभेवरती येऊ देणार नाही. आणि पेटलं वातावरण, एवढं वातावरण पेटलं. 22 दिवस या देशामध्ये नुसती खल माजली होती. जाणीवपूर्वक बाबासाहेबांना संविधानावर येण्यासाठी पाडलं निवडणुकीमध्ये. शेवटी बंगालमधून बाबासाहेब दुसऱ्याच्या जागेवर तिथं पोचले. आणि पोचल्यानंतर सगळ्यात लक्षात घ्या, आता पोचल्याच्या नंतर जेव्हा संविधान सभेवर बाबासाहेब आले त्यावेळेपासून, आता मला तुम्हाला जागे करायचे, त्यावेळेपासून RSS बाबासाहेबांना विरोध करते की बाबासाहेब नावाचा माणूस या संविधान सभेवर नसावा. तेव्हापासून विरोध आहे. शेवटी नाविलाजास्तव गांधीजींनी होकार दिला, नेहरूंनी होकार दिला, मौलाना अबुल कलाम आझाद यांनी होकार दिला, हिंदू महासभेचे पंडित मदन मोहन मालवीय यांनी पण होकार दिला. आणि बाबासाहेब कुठं आले? संविधान सभेवर आले. आता संविधान सभेवर आले, पण प्रत्यक्ष लिहिण्याची अक्कल कोणाला आहे? ती अक्कल आपल्या बापाकडे होती. म्हणून आपल्या बापाला कुठं ठेवलं? सभेवर ठेवलं. ज्या दिवशी आपल्या बापाची निवड सभेवर झाली मसुदा समितीवर, त्या दिवसापासून RSSने आंदोलनं सुरू केली. आणि ज्या दिवशी देश स्वतंत्र झाला त्याच्या अत्यंत अल्प कालावधीमध्ये ज्या गांधीजींना बळच निर्णय घ्यावा लागला बाबासाहेबांना संविधानावर आणायचा, नेहरूंनी गांधींनी जो अट्टास धरला शेवटच्या क्षणाला, यांनी लगेच पहिला गांधीजींना मारून टाकला. गांधीजींना पाकिस्तान तोडला म्हणून नाही मारलं, ही लोणकडी थाप आहे. बाबासाहेबांना गांधीजींच्या माध्यमातून आणि इतरांच्या माध्यमातून नाविलाजास्तव संविधान सभेवर आणलं गेलं, म्हणून गांधीजींना मारून टाकलं. हे नीट लक्षात घ्या. या गोष्टी जेव्हा आमच्या सारख्याच्या काळजाला घर करतात त्यावेळेला आमच्या बापाची किंमत आम्हाला कळते. ढोबळे साहेब, तुम्ही ते बोलता बोलता बोलून गेलात, पण अपमान, खरं तर बुद्ध असं म्हणतात, जो अपमान सहन करतो तो सगळ्यात मोठा आहे. जो अपमान सहन करतो तो सगळ्यात मोठा आहे. कारण सगळ्यांचा अपमान पचवण्याची ज्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे जी ताकद आहे त्याला तर खरं सम्यक व्यायाम म्हणायचं. सम्यक व्यायाम म्हणजे काय? भगवान बुद्धांनी 8 मार्ग जे सांगितलेले आहेत सुखी होण्याचे, एक एक मार्ग अवलंबून पहा तुम्ही, काय अवस्था होईल तुमची बघा. सुखीच पण ते अवलंबता येत नाही. मी जेव्हा, आता ते तुम्हाला तुमच्या शब्दावरून सांगतो, 1983ला जेव्हा मी बाबासाहेबांना बाप म्हणालो, 1983ला जेव्हा मी बाबासाहेबांना बाप म्हणालो, एकदा 82ला म्हणालो होतो, 82ला म्हणालो, पण एका जुन्या कार्यकर्त्याने मला खूप झापलं. असं काय म्हणू नको, बाबासाहेबांना बाबासाहेब आहेत. हां, अरे म्हटलं बाबासाहेब आहेत, पण मला गावच्या गुखाडीतून वरती आणायला बापच कारणीभूत आहे ना, मी त्याला बापच म्हणेल ना. नाही ना म्हणले, परत दुसऱ्या भाषणात असं बोलायचं नाही. म्हणलं नाही, परत 83ला परत बोललो पुण्यात. बाबासाहेब नावाच्या बापानं
मला विचार दिला आणि म्हणून मी हे बोलायला लागलो. असं जेव्हा बोललो तेव्हा इथले आता ते गेलेत बिचारे, ते आता बुद्धं शरणं गच्छामि करत गेलेत, त्यांनी सुद्धा विरोध केला. आणि सांगा मला तुम्ही 82 नंतर आज किती साल झालं, आता हे 30-35 वर्ष झालं जवळजवळ. आता सगळेच बाप म्हणायला लागले ना सगळे बाप म्हणायला. आपण सुरुवात करायची असते. चळवळीमध्ये जगत असताना चळवळीचा अंदाज घ्यायचा असतो, चळवळीमध्ये नवीन द्यायचं असतं, आणि तो आज स्वीकारला. गायकांच्या गाण्यामधून बघा, ते समदूर सारंगाने ते गीत लिहिताना, समदूर सारंग गीत लिहिताना आमची पहिली भेट झाली होती अमरावतीला, समदूर सारंगांची नामची. तिथं मी ते भाषण ठोकलं होतं आणि त्या भाषणात मी हा स्पष्ट शब्दाचा उल्लेख केला होता की या देशातल्या 33 कोटी देवांचा बाप आणि माझा खरा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एका लेखिनीच्या फटकाऱ्यात 5000 वर्षापूर्वीची गुलामगिरी फेकून दिली, हा शब्द वापरला होता. त्यावेळेला तो समदूर सारंगाने त्याच्यानंतर ते गीत लिहिले, लक्षात घ्या बरं. माया आबा म्हणे बाप, माया बाप म्हणतो बाप, मी म्हणतो बाप, तर माया पोरग म्हणतो बाप. असं शोधून पहा जगात, असं हाय काय कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. आपण जन्म द्यायचा असतो विचाराला. बाबासाहेबांनी जन्म दिला चळवळीला, बुद्धानं जन्म दिला प्रज्ञाशील आणि करुणेला, बुद्धानं जन्म दिला आत्मदीप भव या विचाराला. आम्ही कोणाचे वारसदार आहोत मग? जोपर्यंत आम्ही स्वतःच्या टॉर्चमध्ये चालत नाही, स्वतःच्या विचारात चालत नाही, तोपर्यंत दुसऱ्याच्या विचारात चालणारा माणूस, तो दुसरा जो माणूस आहे तो कदाचित अंधाऱ्या रात्रीला त्याचा टॉर्च बंद करेल आणि तुमचा प्रवास खंडित होईल. म्हणून भगवान बुद्ध हे सांगतात की आत्म दीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. जर तुम्ही स्वयंप्रकाशित झाला नाहीत तर काहीच उपयोग नाही. लेकरांनो, भावांनो, मी जे घडलो गेलो, माझ्या पुढे कोणाचाही आदर्श नाही, ना नातेवाईकाचा, ना कोणाचा. माझ्या पुढे एकच आदर्श आहे, तो म्हणजे जागतिक विद्वानांचा शिरोमणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दुसरा आदर्श असूच शकत नाही. मी तर उलट असं म्हणतो, माझं जे झोपडं होतं ना, थोडंसं मोकळं बोलतो आज, माझं जे झोपडं होतं, रेकॉर्ड चालू आहे म्हणून सांगतो, माझं जे झोपडं होतं ते गावाच्या बाहेर हागणदारीला होतं आणि अख्ख्या गावातल्या महिला तिथंच हागणदारीला येत होत्या. अशा ठिकाणी माझं झोपडं होतं. त्यामुळं माझ्या आईला स्वयंपाकसुद्धा थोडासा उशिरा करावा लागायचा. सूर्य उगवल्याच्या नंतर स्वयंपाक करायची ती, आणि मुद्दाम आम्ही उशिरा जेवायचो कारण सगळ्यांचा घाणीचा वास आमच्या झोपड्यात यायचा. मी कल्पना करतो, अर्थात कल्पना आहे, मी कल्पना करतो कदाचित माझ्या आईच्या बाळावत्यामध्ये मी त्या झोपडीत झोपलेलो असेल आणि कदाचित बापानं स्पर्श केलेले महाडच्या चवदार तळ्याचं पाणी उसळलं असेल आणि ते उसळलेलं पाणी माझ्या गावात आलं असेल, माझ्या झोपडीत आलं असेल आणि मला त्यांनी स्पर्श केला असेल. त्या पाण्यालाही वाटलं असेल याला स्पर्श करावा, कारण त्याच्या बापाचं पाणी आहे ते. त्या पाण्याला मी स्पर्श केला असेल आणि त्या स्पर्शातून कदाचित प्राध्यापक दिवा बागुल निर्माण झाला असेल. ही बापानं दिलेला विचार आहे. कारण आपला बाप कुठलीही कृती करताना समाजाचा विध्वंस होणार नाही, ही भावना आपल्या बापाच्या अंतःकरणात आहे. खरं तर मी वैयक्तिक बाबासाहेबांमध्येच बाप पाहतो आणि बाबासाहेबांमध्येच माय पाहतो. एकदा 1917-18 दरम्यान बाबासाहेब आंघोळ केली आणि पेपर वाचत बसले. तेवढ्यात साताऱ्याचा माणूस रडत आला
आणि आला बाबासाहेबांच्या जवळच आला, धाड 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 बोलायला लागला की त्या मराठ्याच्या माणसाने मला असं केलं, मला तसं केलं, मला आईवर शिवाय दिलं, मला बापावर शिवाय दिलं, मला जातीवर शिवाय दिला, आणि लागला रडायला. तोपर्यंत रमाई बाहेर आली की कोण रडतंय म्हणून. तो माणूस बोलत होता बाबासाहेबांबरोबर. जेव्हा तो रडायचा थांबला आणि मग बाबासाहेब उठले, खुर्चीतून उठले आणि बाबासाहेबांनी इतकी जोरात त्याच्या मुस्काडात मारली, जोरात मारली. आणि रमाईने पाहिले ते. रमाई बाबासाहेबांना विचारते, अहो तो त्याचं दुखणं घेऊन तुमच्याकडे आलाय, तुमच्याकडे तो न्याय मागायला आलाय आणि तुम्ही ऐकून घेतलं, काही उत्तर देण्याच्या ऐवजी त्याच्या मुस्काडात मारलीत. बाबासाहेब रमाईला हेच म्हणाले, रामू 5000 वर्ष झाली हा समाज हे सहन करतोय, 5000 वर्ष झाली हा समाज हे सहन करतोय, हा सहन करतोय, हाच मोठा गुलाम आहे. आणि रामू, गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करत नाही. आपल्या बापाचे प्रत्येक शब्द विशेष वेळेच्या टायमाला ते निघालेले आहेत. तेव्हा बाबासाहेब त्याला म्हणतात की जर तुला त्यानं शिव्या दिल्या ना, तुझ्या शेतात तो आला, त्यांनी धुमाकूळ घातला आणि तुला शिव्या दिल्या, तुझ्या आईवर शिव्या दिल्या, तू जर त्याच्यात 2 मुस्कारात देऊन जरी आला असतास, 2 तोंडात देऊन त्याच्यात जर तू, भले त्याने तुला मारू देत, पण 2 त्याच्या तोंडात दिल्या असत्यास तर मला फार आनंद वाटला असता. असेल तुझ्यात हिंमत तर जा, पुढं मी बघून गेल, तुला काय करायचं ते कर. हे खरंच गेलं. बाबासाहेबांना दुसऱ्या दिवशी फोन आला सातारवरनं, बाबासाहेब काल परवा तुमच्याकडे जो माणूस आला होता त्या माणसानं रात्री जाऊन त्या माणसाला मारून टाकले, काय करायचं. बाबासाहेब म्हणले, काय काळजी करू नका. ती केस सोडवायला बाबासाहेब जेव्हा सातारला गेले, मी गंमत पहा कशी बाबासाहेबांची. ते सातारला जेव्हा गेले, केस संपली, बाबासाहेब जिंकले. अर्थात आपला बाप अजिंक्य आहे, आपल्या बापाचं आपल्या काळजात नाव काय आहे, अजिंक्य. म्हणून आपण सुद्धा कसे आहोत, अजिंक्य. केस जिंकली. बाबासाहेबांना संध्याकाळी जाणवलं की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सगळ्या जातीच्या मुलांसाठी एक बोर्डिंग काढले. ते बोर्डिंग त्यावेळेला होतं धन्नीच्या बागेमध्ये. आजही धन्नीच्या बागेमध्ये ते बोर्डिंग आहे, पण आता काय नीट चालवत नाही. बाबासाहेब तसेच धन्नीच्या बागेत गेले. त्यावेळेला संध्याकाळचे 6:30-7 वाजले होते. सगळी मुलं जेवायला बसली होती. मटकीची उसळ केलेली होती आणि चटणी होती. बाबासाहेबांना मेथीची भाजी फार आवडायची, चटणी आवडायची. ती ठेवली, ते जेवत होते. बाबासाहेब नेमके तिथे गेले. तिथे गेल्याच्या नंतर बाबासाहेबांनी स्वतःच्या हातानं जे दिवसभर झाले माझ्याकडनं ते विसरले आणि बाबासाहेब त्या मुलांना जेवण वाढायला लागले. आणि जेवण वाढता वाढता भाऊराव पाटील आले आणि भाऊराव पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब तुमची जेवणाची व्यवस्था आपल्या दोघांबरोबर मी केलेली आहे. बाबासाहेब म्हणले, नाही मी इथे जेवणार. अहो उभ्यानी. बाबासाहेबांनी उभ्यानी भाकर हातात घेतली, त्याच्यावरती चटणी टाकली आणि उभ्या बाबासाहेब भाकर खातायत. त्या दिवशी ती भाकर खाल्ल्याच्या नंतर आपल्या बापाने त्यावेळेला 20 रुपये कर्मवीर भाऊराव पाटलांच्या त्या बोर्डिंगला दिले. त्यावेळेचे 20 रुपये म्हणजे आजचे 2 लाखाच्या पुढे, बरं 2 लाखाच्या पुढे आहेत. 20 रुपये म्हणजे साधारण 75 पैसे किंवा 1.5 रुपये महिना होता पगार. 75 पैसे किंवा 1.5 रुपये पगार. आपल्या बापानं किती दिलेत, 20 रुपये. तुम्ही मला सांगा, जर आता बाबासाहेबांच्या डिग्र्या किती सगळ्यांना माहिती आहे, MA PhD DSc LLD DLED 12 म्हणजे सगळ्या जवळजवळ 32 आहेत. बाबासाहेबांनी एकही डिग्री स्वतःच्या भल्यासाठी वापरली नाही. मिली रमाई शेवटी पण नाही वापरली. पहिली जेव्हा नोकरी मिळाली त्यावेळेला 450 रुपये पगार होता आणि बाबासाहेबांना प्रॉमिस केलं होतं की 6 महिन्यामध्ये तुम्हाला याच कॉलेजचा प्रिन्सिपल करू. बाबासाहेब नाही टिकले.
450मधून शेवटचे 30 रुपये देत होते रमाला आणि 420 रुपये आपल्या स्वतःसाठी ठेवत होते. मी देवीदास भद्रेला मुद्दाम सांगितलं की म्हणलं आमच्या ध्यास ग्रुपने जो कार्यक्रम आयोजित केला त्यावेळेस मला असं वाटलं की माझा सत्कार कोणाकडनं व्हावा, सफाई कर्मचाऱ्याकडून आणि एका विधवा बाईकडून. आमच्या ध्यास ग्रुपच्या सगळ्या लोकांनी ते ऐकलं. धम्मा इथं, भोसलेबाई आहेत, किरण आहे, यांना फार मोठं बळ मिळावं यापुढे. आजही मी देवदासला सांगितलं आणि तुलाही सांगितलं की म्हणला यांच्या डोक्यात होतं की सत्कार कोणाच्या हातून करावा सारांचा, कारण आपण त्यांच्या दृष्टिकोनात आपण सामान्य माणसं आहोत. नांदेड ग्रुप म्हणजे सामान्य माणसं, मग आपल्यात कुठं कोण आम्हाला एवढा मोठा माणूस आम्हाला नाही जमणार आणायला, मग ते पैसे घेतात. अरे म्हणलं असं नाही, नांदेड ग्रुपच्या सगळ्या महिलांकडून माझा सत्कार करा, मला सगळ्यात मोठं ते. कारण मुळात आपण सत्कार कधीच स्वीकारत नाही आणि आता जर स्वीकारायचाच आहे तर मी कुठून आलेलो आहे, अत्यंत सामान्य आईकडून मी आलेलो आहे, सामान्य बापाकडून आलेलो आहे. आणि लक्षात घ्या हे कधीही कमी वेळात नाही बरं. माझे किती वर्ष गेले त्याच्यात, 45. किती वर्ष गेलेत, 45 वर्ष गेलेत. पहिलं व्याख्यान मी 1978ला 9वीला असताना पहिलं व्याख्यान दिलं. बाळासाहेब विखे पाटील यांच्या समोर टाकळी ढोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणच्या बाजार तळावर पहिलं व्याख्यान दिलं. कारण त्याच्या 3 दिवस अगोदर माझी एक बहीण भाकरी वाचून मेली होती. व्याख्यान मला का सुचलं लक्षात घ्या. एक बहीण माझी 3.5 वर्षाची बहीण माझी 1978ला भाकरी वाचून मेली. याच्यापेक्षा गरिबी काय असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. तिथून पुढे व्याख्यानं सुरू झाली. नगरला असताना अचानक बोर्डिंग बंद झालं आणि 12वीचं वर्ष, दिवाळीपर्यंत काय हॉस्टेल होतं, पण दिवाळीवर नंतर परत जेव्हा कॉलेजला आलो तेव्हा हॉस्टेल बंद झालं. बरं, हॉस्टेल बंद झाल्याच्यानंतर माझी घरच्यांची ऐपत नाही म्हणजे घरच्यांना भाकरच नाही. त्याच्यामुळे माझी काय सोय करणार आहे ते. 2 दिवस उपाशी राहिलो. कसा राहिलो माझं मलाच माहिती. 3ऱ्या दिवशी अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगाव तालुक्यातल्या जोहरापूर नावाचं गाव आहे, त्या गावात जाधव नावाचा एक मुलगा, आता तो जाधव आता नसरापूर भोरचं RR कॉलेज आहे, त्या RR कॉलेजला इंग्रजीचा प्राध्यापक आहे. 5 वेळा नापास झाला बरं का 10वीला इंग्रजीमध्ये. किती वेळा, 5 वेळा नापास झालेला सहदेव जाधव आता इंग्रजीचा प्राध्यापक आहे. त्याने एक आयडिया काढली. तो बोर्डिंगलाच होतो, त्याला भरपूर भूक लागली, मलाही भरपूर भूक लागली. त्याने एक आयडिया केली. म्हणला तुझ्याकडे 5 पैसे आहेत का. अरे म्हणलं 5 पैसे तर नाहीत भाऊ. त्यांनी त्यावेळेला तो असा आज पाहिजे होता जवळ, त्यांनी त्यावेळेला त्याची ती एक सवय असायची, छोट्या चोऱ्या करायची त्याची सवय असायची. मग चोऱ्या कशाच्या करायच्या, वह्याच्या पुस्तकाच्या, आणि त्या बाजारात विकायच्या आणि त्याचा पिक्चर पाहायचं, असं ते असत. त्यांनी 3 वह्या चोरल्या. त्या मित्रांनी 3 वह्या चोरल्या आणि 3 वह्या चोरून मग त्या आम्ही विकल्या. 15 पैसे आले. त्यातलं 5 पैशाचं त्याने कुंकू घेतलं. म्हणलं लय भूक लागली ना, चल म्हणलं तुला आता जेवायला घालतो. अहमदनगरला चितळे रोड मोठा आहे, जसा आपला लक्ष्मी रोड आहे तसा चितळे रोड मोठा आहे. त्या रोडवर घोड्यांना पाणी पिण्यासाठी जागा आहे. कारण नगरमध्ये पूर्वी रिक्षा नव्हत्या, घोडा असायचा, घोडा टांगा असायचा. ते घोड्यांना पाणी पिण्याचं ठिकाण होतं. मग तिथे गेलं, दोघांनी तोंड धुतलं आणि मस्तपैकी त्यांनी कुकू हातावर घेतलं, ते भिजवलं आणि मला लावलं. चल म्हणलं आता. शेजारी लग्नाचा मोठा हॉल आहे, तिथं नेमकं लग्न होतं. तो म्हणला आता आपण बिंदास लग्नात घुसायचं. घुसलो लग्नात. आता आमचं लक्ष कशाला लग्नावर आहे, आमच्या पोटात आग पडली होती.
तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ढोबळे साहेब, किशोर, किरण, देविदास सगळे ऐका. मल्हारी, 2.5 दिवसाच्या उपवासानंतर जेव्हा बनावट टिळा लावून लग्नाला गेलो, त्या दिवशी एवढा जेवलो, बाहेर आल्याच्या नंतर परत उलट्या झाल्या, सगळंच पडलं, पण मनसोक्त जेवलो. ह्याच्यापेक्षा काय तुम्हाला तोंड देण्याची वेळ आली असेल कुठं? मी कायम सांगतो, इथे रेल्वे स्टेशनला गांधीजींचा पुतळा आहे, पुतळ्याच्या समोर जे हॉटेल आहे श्रीकृष्ण पॅलेस, त्या ठिकाणी 83 साली पहिला वेटर मी होतो. आणि तोही वेटरपणा कशावर होता? मोरीवर. मोरीचं काम सगळ्यात बेकार, कारण स्टेशनसारखं ठिकाण आहे, सारखे हे चालू राहतात गिरायकं. तुला नवीन असेल हे, आतापर्यंत फक्त विलासचा मित्र म्हणून तू पाहतेस, पण मोरीवर काम करणं सगळ्यात अवघड. कारण की भांडे विसरून टाकले, बशा विसरून टाकल्या, दुसऱ्या आल्या, ते टाकतं, दुसऱ्या आल्या. त्यावेळेला निरमा पावडर वापरायचे, हाताला असे सोलल्यासारखं व्हायचं, पण भांडे चांगले धुता यायला लागले. तुम्ही चतुर्शृंगीला कधी गेलात? चतुर्शृंगी देवीचं मंदिर आहे, त्याच्या साईडला त्यावेळेला फक्त 15 बंगले होते. किती बंगले होते? 15. त्या 15च्या 15 बंगल्यातले, किरण, 15च्या 15 बंगल्यातले संडास धुवायचं काम मी करत होतो. एका संडासाचे मला 10 रुपये मिळायचे, 15 संडासाचे मला 150 रुपये मिळायचे. त्यातले 100 रुपये मी ठेवायचो आणि 50 रुपये भावाला पाठवायचो. 100 रुपयामध्ये विद्यार्थी सहाय्यक समितीला गरीब विद्यार्थी म्हणून माझ्याकडनं 70 रुपये खानावळ घेतली जायची, 30 रुपये त्याच्यात राहायचे. 30 रुपयामध्ये त्यावेळेला 2 रुपयाला निरमा साबण असायचा, 2 रुपयाचा निरमा साबण, 2.5-3 रुपयाची ती पेस्ट एवढं एकदा झालं. त्या 30 रुपयामधून 10-12 रुपये खर्च व्हायचे, तरी बाकीचे 13 रुपये माझ्याकडं उरायचे. तसेच ठेवायचं. कॉलेजला पायी जात होतं. मला सांगायचं हे काय की माझा प्रवास हा कधीच सुखातून आलेला नाही, अजिबात आला नाही. पण त्या प्रसंगाला घाबरलो नाही, कारण माझ्या पुढे माझा बाप उभा होता की या मार्गाने जायचंय तुला, तू जर या मार्गाने जर गेला नाही तर मरशील, हे सांगणारा माझा बाप होता. केवळ त्या बापामुळे माझ्यासारखं शेंबडं पोरगं घडू शकलं. अख्ख्या गावातील गुरं आमची, अख्ख्या गावातील गुरं गावकुसाच्या एका बाजूला आणायची आणि नंतर ती मी वळायला नेत होतं. आणि त्याच्या मोबदल्यात मला काय मिळत होतं? पैसे नव्हते, केवळ भाकर मिळत होते. सांगा ना मला तुम्ही, तुम्हाला आज हे असं दिसतंय सगळं, हे नाही, हे खोटं आहे. माझे केस खोटे आहे, माझा चेहरा खोटा आहे, माझा चष्मा खोटा आहे, माझे कपडे खोटे आहे, अंतकरण फक्त बाबासाहेब मै आहे, एवढंच फक्त आहे, बाकी सगळं खोटं आहे. कारण हा एक वेगळ्या प्रकारचा नकाब घ्यावा लागतोय विनाकारण. मी विलासला बऱ्याच वेळेला बोलतो, विनाकारण म्हणजे साधे कपडे जरी मी घातले तरी सहजपणे बोलून जातं, नाही सर बरोबर नाही दिसत तुम्ही आज, तुम्हाला ते त्याच्यात पाहायची सवय झाली. परत झक मारतो मी, परत जातो आणि ते कपडे बदलून येतो. लोकांच्या दृष्टिकोनात नाही ते. हा धम्म नीट कळावा, हा धम्म लेकरांनी जोपासावा, म्हणून बाबासाहेबांनी मरणाच्या अगोदर, मी माझ्या बोलण्याच्या अंतिम भागाकडे चाललेलो आहे, मरणाच्या अगोदर बाबासाहेबांना वाटलं, खरं तर बाबासाहेब 1912 पासून ते 1956 पर्यंत बुद्ध धम्माच्या सानिध्यात आहेत. कारण 1912ला भिवा नावाचा मुलगा, 1908ला जेव्हा भिवा नावाचा मुलगा मॅट्रिक पास होतो तेव्हा त्याला काय दिलं जातं? केळुस्कर गुरुजींनी दिलेलं बुद्धाचं पुस्तक आहे, चरित्राचं. त्याच्यानंतर बाबासाहेबांची पावलं क्रांतीकडे वळतात. आपल्याला हे समजलं पाहिजे. एवढा वर्ष बाबासाहेब कशामध्ये आहेत?
धम्माच्या सानिध्यात आहेत. शिखांनी त्यावेळेला बाबासाहेबांना स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की बाबासाहेब, तुमच्या वजनाची सोन्याची तलवार तुम्हाला देतो, परंतु तुम्ही आमच्या धम्मात या. मुसलमानांनी केलं, सगळ्यांनीच केलं होतं. बाबासाहेब तर्कशास्त्राचे गाढे अभ्यासक होते, मानववंशशास्त्राचे गाढे अभ्यासक होते आणि विशेषतः इकॉलॉजीचे चांगले गाढे अभ्यासक होते. बाबासाहेबांनी तर्काने सांगितलं, जे बुद्धानं सांगितले या कुठल्याच धर्मात मला दिसत नाही. आणि शेवटी बाबासाहेबांनी कोणता धम्म स्वीकारला? बुद्ध धम्म स्वीकारला. पण त्याच्यानंतर बाबासाहेबांनी एक महत्त्वाचं काम केलं की हा मी बुद्ध धम्म स्वीकारलाय, आज 5 लाख लोकांनी हा धम्म घेतलाय, पण उद्या या लेकरांना पुन्हा चुकीच्या मार्गाने नेणारी माणसं फार आहेत. या लेकरांना चुकीच्या मार्गाने नेणारी लोक आहेत, कारण 5000 वर्ष यांच्यावर देवी देवतांचा काय आहे? पगडा आहे. ही लोक त्याच्यातून बाहेर पडणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी जागून रात्रभर रात्र जागून, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांचा आर्थरायटिस, बाबासाहेबांना 5 प्रकारचे आजार होते आणि वयानुसार ते आजार नंतर एवढे जीव खाऊन बाबासाहेबांच्या मागं लागले. खरं सांगतो तुम्हाला, लहान पोरगं जसं भूक लागल्यानंतर रडतं ना मोठमोठ्याने, तसं बाबासाहेब रात्री 1:30-2 नंतर गुराढोरासारखे ओरडायचे. एवढं तो आर्थरायटिसचे जॉईंट जेवढे आहेत, बोटाचे जॉईंट, कोपराचं जॉईंट, कमरेचं जॉईंट, गुडघ्याचा जॉईंट, खाली पायाचा जॉईंट, हे जे जॉईंट आहेत हे जॉईंट इतके ठणकायचे, बाबासाहेब रातचे रडायचे अक्षरशः. आणि मग तिथून पुढे माईसाहेब बाबासाहेबांना त्या सगळ्या ट्रीटमेंट देऊन मालिश करून मग 5-5:30 वाजता बाबासाहेब थोडंसं झोपायचे, 6 वाजता उठायचे आणि बाकीचं काम करायचे. एवढं असताना बाबासाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत हा धम्म जे तुम्हाला मी दिलाय तो धम्म नीट चालवण्यासाठी तुम्हाला एक मार्गदर्शक तत्व दिलेलं आहे. एक मार्गदर्शक तत्व दिलेले की माझ्या लेकरांनी उद्याला या तत्वानुसार चालावं. आणि जगात नाही असं पुस्तक, जगात नाही. जगातल्या कुठल्याही राष्ट्रात जा, मी बऱ्याचशा राष्ट्रातला धम्म पाहिलाय, त्याची चिकित्सा केली. आणि थायलंडच्या एका व्याख्यानात, भोसलेबाई त्याच्या साक्षीदार आहेत, थायलंडच्या व्याख्यानात मी हे बोललो होतो, थायलंडच्या व्याख्यानात हे बोललो होतो की प्रत्येक राष्ट्रामध्ये बुद्ध वेगवेगळ्या पद्धतीनं पाळला जातो. थायलंडमध्ये वेगळा, कंबोडियामध्ये वेगळा, कोरियामध्ये वेगळा, जर्मनीत वेगळा, अमेरिकेत वेगळा, सगळीकडे वेगवेगळा. जर बुद्ध एक आहे, तर तो वेगवेगळ्या पद्धतीने का पाळला जातो? जगाला जर बुद्ध समजून घ्यायचा असेल, त्यावेळेला शब्द होता, जगाला जर बुद्ध समजून घ्यायचा असेल तर तो तुम्हाला बाबासाहेबांच्या चष्म्यातून समजून घ्यावा लागेल. आणि त्यासाठी तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेच्या ट्रेनिंग प्रोजेक्टमध्ये तुम्हाला यावं लागेल. तिथं ट्रेनिंग घेऊन मग तुम्हाला बुद्ध सांगता येईल, तसा बुद्ध सांगता येणार नाही. हे त्यावेळेचं वाक्य आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये हेच वाक्य जास्त व्हॉट्सअपला येत होतं सगळीकडं. आणि त्या बुद्धाबद्दल जगात, लक्षात घ्या मी जगाचा शब्द वापरतोय, आता मी जगाचा विचार करायला लागलो, मी नुसता भारताचा नाही विचार करत, कारण माझा प्रबंध त्याच्यावर, मी ते सगळं इथून पुढे मी जगाचाच विचार करणार आहे. का जगाचा विचार पहिल्यांदा बुद्धाने केला, जगाचा विचार पहिल्यांदा बाबासाहेबांनी केलेला आहे. जगात बुद्धाबद्दल सखोल माहिती, हे वाक्य कुठेही सांगा बरं, छाती ठोक सांगा, आणि जो तुम्हाला क्रॉस जाईल त्याला माझा फोन नंबर द्या. जगात बुद्धाबद्दल इत्यंभूत माहिती, बुद्धाच्या म्हणजे सिद्धार्थाच्या जन्मापासून तर बुद्धाच्या महानिर्वाणापर्यंत, जगात सिद्धार्थाच्या जन्मापासून तर बुद्धाच्या महानिर्वाणापर्यंत असा एकही ग्रंथ जगात उपलब्ध नाही, तो भारतात उपलब्ध आहे. आणि त्याचं नाव बुद्ध आणि धम्म, अर्थात बुद्ध आणि त्यांचा धम्म हा फक्त आपल्या बापाने लिहिला आहे. 5 डिसेंबरला आपल्या बापानं बुद्ध आणि धम्म या ग्रंथाचं शेवटचं जे प्रूफ रिडिंग आहे, ते शेवटचं प्रूफ रिडिंग करण्यासाठी नानकचंद रतूला सांगितलं, तू आता लवकर जा
आता लवकर जा, सकाळी लवकर ये, कारण मी रात्रीतनं हे काय करून ठेवणार आहे, प्रूफ रिडिंग करून ठेवणार आहे. सकाळीच तुला काय जायचं आहे, प्रेसला जायचं आहे आणि प्रूफ रिडिंग केलेलं आणि जादा जे लिहिलेलं आहे हे टायपिंगवाल्याला द्यायचं आहे आणि दुरुस्त करून द्यायचं आहे. शेवटच्यापर्यंत बाबासाहेब साधारण बी शंकरानंद असतील किंवा नानकचंद्रोचा असतील यांच्या सगळ्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर मला असं जाणवलं की बाबासाहेब त्या दिवशी 5 डिसेंबरला जवळजवळ 12:30 वाजेपर्यंत तुमच्या ग्रंथासाठी जागत होते. आणि शेवटचा शब्द त्यांनी तो क्रॉस केलेला जो शब्द आहे प्रूफ रिडिंगवर, बाबासाहेबाचं प्रूफ रिडिंग माझ्याकडे आहे, त्या प्रूफ रिडिंगवर शेवटचा शब्द आहे हू वेअर असा जो शब्द आहे, त्या शब्दाखाली बाबासाहेबांना अंडरलाईन केली, तो शब्द माझ्या काळजात आहे. तो शब्द जो लिहिला आहे तो साधारण 12:30 पावणे 1ला बाबासाहेबांनी तो शब्द लिहिला आहे. आणि त्याच्यानंतर बाबासाहेब झोपी गेले. किती वाजता बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं हे तुम्हाला आपल्याला कोणाला सांगता येणार नाही. परंतु सकाळी जेव्हा पाहिलं, मला अभिमान का वाटतो, सकाळी जेव्हा पाहिलं तर सकाळी उठल्यानंतर बाबासाहेबांच्या हातामध्ये तो पेन तसाच होता, असाच ह्या हातातला पेन होता. आणि किती वाजता प्राणोत्करण झाले त्याच्यावर अवलंबून आहे. तो पेन इतका घट्ट होता की तो माईसाहेबांना सुद्धा लवकर काढता आला नाही. तुमच्यासाठी तुमच्या बापानं बुद्धी दिली, नोकरी घालवली, सगळं घालवलं, आणि शेवटच्या क्षणाला बुद्ध आणि धम्म तुम्हाला देताना बाबासाहेबांची अवस्था कशा पद्धतीने झाली. आणि बाबासाहेबांच्या डाव्या हाताच्या बाजूला बाबासाहेबांनी लिहिलेली जी पानं आहेत, ही पानं तिथं दिसली आणि ती पानं मग सकाळी नेलेली आहेत. मला वाईट याचं वाटतं, एक गोष्ट वाईट याची वाटते की बाबासाहेबांनी ज्या उद्देशासाठी भारतीय बौद्ध महासभा दिली, आता मी थोडंसं त्याच्यावर हे करतोय का, की माझ्या लेकरांना ही संस्था आईसारखी वाटेल, तिच्याकडे आई म्हणून ते पाहतील, आणि जे तिच्याकडे आई म्हणून पाहतील ते मला बापच म्हणतील. हे फक्त मला कळालं बरं, म्हणून मी रमाईला माय म्हणता मी भारतीय बौद्ध महासभेला माझी माय म्हणतो. इतकंच नाही 15-20 वर्षापूर्वी मी असं म्हणत होतो की संपूर्ण भारतवासियांची बौद्ध धर्माची माता कोण असेल तर ती मीराताई आंबेडकर, मी असं म्हणत होतो. परंतु भारतीय बौद्ध महासभेच्याच काही बिनडोक लोकांनी विरोध केला. नाही म्हणले, असं नाही, मीराताई नाही आई होऊ शकत. म्हणलं बरं ठीक आहे, आता तुला अक्कल नाही त्याचा मी काय करणार, नाही होऊ शकत, पण निदान संस्था तर माझी आई असेल. हा म्हणले, संस्थेबद्दल बोला तुम्ही, पण आमची मीराताई आमचीच आई आहे. अरे म्हणले, रे बावळटपणा. महापुरुष कोणाची प्रॉपर्टी असते का? महापुरुष कोणाची प्रॉपर्टी असते? अरे भाकर नसल्या माणसांची असते, ज्यांना भाकर दिली त्यांची असते, ज्यांच्या अंगाला कपडा दिला त्यांची आई असते ना. बाबासाहेब कोणाची प्रॉपर्टी? बाबासाहेब या देशाची प्रॉपर्टी आहे. या देशातल्या 140 कोटी लेकरांची माय सुद्धा बाबासाहेब आहे आणि बाप सुद्धा बाबासाहेब आहे. अरे भारतीय बौद्ध महासभा आपली एकट्याची नाही आहे, ती संपूर्ण भारतातल्या माणसांची आहे. ढोबळे साहेब, वाईट ह्याचं वाटतं काय? जे डॉक्टर भीमराव आंबेडकरांनाही मान्य नाही, कारण भीमराव आंबेडकर हे म्हणतात की समविचारी लोकांना, धर्माचं काम करणाऱ्या लोकांना, तो कुठल्या पक्षाचा आहे, कुठल्या संस्थेचा आहे याचा विचार करू नका, त्याला जवळ करा. भीमराव यशवंतराव आंबेडकरांचं ऐकत नाही आणि ते माणसामध्ये केवळ विष पेरण्याचं काम करतात. संस्था त्याच्यामुळे आपल्या संस्थेला मोडकळी झाली. आता आम्ही तर बाहेर असून सुद्धा आपण जेव्हा इथं कार्यक्रम आयोजित करतो, सगळ्यांना माहित आहे, जेव्हा बागुल सर
जागतिक धम्मदिनाचा कार्यक्रम आयोजित करतात तेव्हा या शहराचा भारतीय बौद्ध महासभेचा अध्यक्ष हा आमच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष असतो. आम्ही त्यांना विनंती करतो की नाही, तुम्ही शहराचे अध्यक्ष आहात, या कार्यक्रमाचे अध्यक्ष पण तुम्हीच आहेत. विचारा सगळ्यांना. काल परवा सुद्धा एक बिंडोक माणूस, बोलू नये, तुमचा आणि माझा त्याच्यावर विषय झाला. बरं, माहिताला गेले तरी तेच बोलतात, माहिताला गेले तरी दुसऱ्याबद्दल कुचेष्टा करून बोलतात, पुण्यानं मोदलला गेले तिथेही तेच. अरे काय बिंडोकपणा चाललाय किती. हे आयुष्यात पहिल्यांदा 64व्या वर्षी मी बोलतोय आता, कारण सगळं पाहिलं यांचे सगळे नाटकं पाहिली. तो किती नालायक आहे हे सांगण्यासाठी मी एवढा आटापिटा करतो आणि ढोबळ्यांना पटवून देतो, नाही तो नालायकच आहे, तुम्ही काही म्हणा. आणि आता तर नवीन ग्रुप पडायला लागलेत बाहेरचे गाववाले. अरे काय वेडेपणा आहे रे. बाहेरचे कुठले, भारताच्या बाहेर आहे काय? नाही रे, नाही. म्हणून काही लोकांना आपल्याला एन्काउंटर करावं लागेल. एन्काउंटर म्हणजे वैचारिक, आपल्याला हिंसा मान्य नाही, पण वैचारिक एन्काउंटर करावं लागेल. त्यांना त्या पदावर परत येऊ देता कामा नये. संस्थेचं वाटोळं होते आता, ते आपल्याला करावं लागेल. मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे, मध्यंतरी साधारण 7 वर्षापूर्वी तुमच्या विरुद्ध 4 लोक आले होते माझ्याकडं. नाव कधी सांगणार नाही, पण आले होते. नाही म्हणले, बस आता भरपूर झालं, आता त्यांना दूर करायचं, दुसरा माणूस आपण तिथं प्रमोट करायचा आहे. पण दुसरा माणूस कोण प्रमोट? तर मला विचारलं, बा हे काय, तसं तो कसा आहे. तर मी सांगितलं, बा तो पण चांगला आहे. पण ढोबळ्याचं काय चुकते मग? नाही म्हणले, तुम्हाला माहीत नाही, आम्ही तिथं असतो ना रेग्युलर, आम्हाला माहिती आहे. म्हणलं आता मलाही काय माहिती बघ. पण जेव्हा तो दुसऱ्या माणसाला त्यांनी प्रमोट करायचा प्रयत्न केला, तेव्हा तो माणूस असं म्हटला, जे चाललंय ते चांगलं चाललंय, कृपा करून मला तिथं तुम्ही नेऊ नका, कारण मी बागुल सरांच्या बरोबर 24 तास धम्माचं काम करतोय, मला भांडायला पाठवू नका. ते चाललंय ते चांगलं चाललंय. म्हणजे जो परका माणूस आहे तो हे म्हणतो की जे चाललंय ते चांगलं चाललंय. झालंय काय? भगवान बुद्ध काय म्हणतात माहिती आहे का? तुम्ही काम करत असताना तुम्हाला 4 लोक आडवे येतात. पहिला आडवा कोण येतो? ज्याला चळवळीतलं काहीच कळत नाही, तो एक आडवा येतो. दुसरा कोण येतो? ज्याच्याकडे पैसा आहे पण अक्कल नाही, तो एक आडवा येतो. नंतरचा कोण असतो? ज्याच्याकडे अक्कल आहे पण पैसा नाही, आणि पैसा आहे पण अक्कल नाही, असे लोक. आणि चौथा जो असतो त्याला काहीच कळत नाही, फक्त प्रकाश कांबळेंनी सांगितले तू जाऊन बागुल सरांना फक्त विरोध करायचा, तेवढंच काम करतात, फक्त पाट्या टाकायचं काम करतात. असे बिंडोक लोक. या 4 लोकांनी वाटोळं केलं. आणि भगवान बुद्ध काय म्हणतात माहिती आहे? की ही लोक जरी तुमच्या विरोध आली आणि जरी त्यांनी तुम्हाला प्रश्न विचारले, तरी कार्यकर्ता ज्याच्या ध्येय ठरलेलं आहे त्या माणसांनी त्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचं नाही, कारण त्यांचे प्रश्न संपत नाही. जर तुम्ही त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत राहिलात तर केवळ उत्तर देणं हाच प्रोग्राम होईल, ध्येय बाजूला राहील. म्हणून मी कुत्ता भुकताय हत्ती चलताय अशा पद्धतीनं आत्तापर्यंत काम केलं, कोणच ऐकलं नाही. आता मी तर खरं भारतीय बौद्ध महासभेचा प्रॉडक्ट आहे. मी 1983-84चा हे आहे, श्रामनेर आहे. आपल्याकडे बंदे दमानंद आहे ना, काय बंदे दमानंद, त्यांचं नाव माझं नाव सारखंच, ते दमानंद माझं दमानंद त्याच्यातलं नाव होतं. आजही हे अभिमानानं सांगतो, आजही काही जर अकुशल कर्म करायचं असेल आणि तशी जर वेळ आली, प्रकाश, आजही मला भीती वाटते, कारण माझ्या अंगावर चिवर आहे याची जाण लगेच होते आणि ते वाईट करता येत नाही. हे संस्कार कोणी दिले मला? कोणी दिले हे संस्कार? संस्थेने दिले ना. मग संस्था कोणाची आहे? इथल्या शेंबड्या पोराचाही त्याच्यावर अधिकार आहे, सगळ्यांचा अधिकार आहे. म्हणून आता यापुढे आपण मोकळ्या मनानं, खुल्या दिलानं संस्थेमध्ये यावं. आणि आजची गरज आहे, बरं आजची गरज आहे. आता तुम्हाला वेगवेगळं करून मारून तुम्हाला परत तुमच्या गावात पाठवायचा विचार चालला आहे. म्हणून बाबासाहेबांनी 27 साली जे सांगितलं होतं सेडुकास्ट फेडरेशनच्या माध्यमातून, की समाजाला आपल्याला संरक्षण देता आलं पाहिजे आणि समाजाच्या संरक्षणासाठी आपलं स्वतःचं दल असलं पाहिजे. आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यावेळेला
समता सैनिक दल दिलं ना, त्याचं पूर्वीचं नाव अखिल भारतीय समता सैनिक दल होतं. काय त्याचं ध्येय काय होतं, त्याचा उद्देश काय होता? आज मला कधी कधी ढोबळे साहेब लाज वाटते की अत्यंत जख्म म्हातारी माणसं समता सैनिकाचा ड्रेस घालतात आणि येतात. त्यांच्यातलं आंबेडकरवाद पाहून काळीज नक्कीच मोठं होतं, पण तरुणांबद्दल काय? या तरुणांनी काय करायचंय? बायका पोरं पोसून मारायचे का? बायका पोरं पोसून मारायचे? अरे मरण एकदाच आहे, जन्मही एकदाच आहे, पण एकदा बापाच्या नावाने एकदा मरा ना. बापाच्या नावाने एकदा समता सैनिकाचा ड्रेस घाला ना, मग काय होते बघा, कशी किंमत मिळते तुम्हाला. अरे ते मल्हारी काय पोरगं होतं तुम्हाला माहिती आहे? त्याची अवस्था काय होती, तो काय होता. आता आज्या गेला इथून, आज्या नाही इथं, हा आमचा आज्या साध्या झोपडपट्टीत राहणारा अत्यंत इनोसंट आज्या, काही कळत नाही त्याला, तसं बोलून तसं करत राहतं. पण तो आज्या आज पदाधिकारी झाला, सिनियर डिव्हिजन ऑफिसर झाला. अरे तुम्हाला जर माणसाची किंमत प्राप्त करून घ्यायची असेल आणि रुबाबात यायचं असेल आणि रुबाबात सॅल्यूट ठोकायचं असेल, आंबेडकर पुतळ्याला जाऊन त्या बापाला सॅल्यूट ठोकायचं असेल, तर कृपा करून समता सैनिक दलाचा ड्रेस तुमच्या अंगावर असणं अत्यंत गरजेचं आहे. नांदेड ग्रुप आणि ध्यास ग्रुप दोघांनीही लक्षात घ्या. बाकीच्याचं कोण काय म्हणू दे होऊ द्यात, परंतु तुम्हाला तुमच्या मुलींचं, तुमच्या बायकोचं, तुमच्या आईचं रक्षण करण्यासाठी तुम्हाला बाकी समता सैनिक दलाकडे वळावं लागेल. बाकीच्या लोकांच्या सेपरेट केडर आहेत, बाकीच्या लोकांच्या सेपरेट केडर आहेत, त्यांच्याकडे शस्त्र तयार आहे. प्रत्येक दसऱ्याच्या दिवशी ते शस्त्र बाहेर काढतात, त्याला पुजतात आणि त्यांना शपथ घ्यायला होतात की पुढच्या वर्षापर्यंत जर आमच्यावर अन्याय झाला, आमच्या समाजावर, तर हे बघ हे पुजलेलं शस्त्र रक्त लावल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कशाची शपथ घेता? काय शपथ घेता तुम्ही? काहीच नाही तुमच्याकडे शपथ घ्यायला. कोणताही वय असू द्यात, पण भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल याचा पहिला विचार करा, दुसरा विचार करू नका. तुमची भाकर, आता भाकर तर मिळायला लागली ना, भाकरीची व्यवस्था झाली ना, मग राहिलेला वेळ, रविवारचा वेळ काय करायचा आहे? बुद्ध 4 वाजता उठत होते, आपण 6 वाजता उठू ना, काय हरकत आहे? 7 वाजता जाता येतं ना आपल्याला, 7 वाजता जाता येतं काय? 7 वाजता असं नव्हतं तुमचं, मग 7 वाजता येता येते की त्याने? प्रकाश, देवीदास, विशाल, राहुल, आपल्याला परत एकदा विचार करावा लागेल. नुसतं पोट भरून चालणार नाही, समाजाचं रक्षण आपल्याला करावं लागेल. उद्या आता मी म्हातारा होत चाललोय, आणि असं खौट बोलतोय. उद्या जर कोणी आक्रमण केलं तर काय करणार तुम्ही? माझ्याबरोबर पाहिजे ना 4 लोक समता सैनिक दलाचे, त्यांना वाटलं पाहिजे नाही हे बोलतोय झालं पण याच्याबरोबर माणसं आहेत. अरे भीती वाटण्यासाठी तरी या ना, त्यांना भीती वाटेल असं तरी करून आपण वातावरण निर्माण ते आपल्याला करावं लागेल. गुलशन लांडगे करावं लागेल, कारण आता वाटेची ही वाट लागली. सगळ्या बाजूनं तुमच्या भाकरीवर आक्रमण होतंय, तुमच्या राहणीमानावर आक्रमण होतंय. तुम्ही अशी चमकता ना, या चमक्यागिरीला त्यांना त्रास होतोय. आणि म्हणून तुमच्या सगळ्या संवैधानिक जागा, संवैधानिक पदं सुद्धा ते संपवत आहे. म्हणून तुम्हाला बौद्धिकरित्या जर मोठं व्हायचं असेल, तर बुद्ध आणि धम्म ग्रंथ आणि ट्रेनिंग घ्यायचं असेल, तर भारतीय बौद्ध महासभा आणि समाजात ताट मानेनं उभं राहायचं असेल, तर तुम्हाला समता सैनिक दलाशिवाय पर्याय नाही. नमो बुद्धाय, जय भीम.